पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत झाली होती. पण मात्र या दोघांची ओळख मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग हे दोघं जण एकमेकांना मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलत होते, मोठ्या प्रमाणात गप्पा सुद्धा मारत होते. मग हे दोघं जण एकमेकांच्या प्रेमात एवढ्या मोठ्या प्रमाणात बुडाले की यांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं, एकमेकांशिवाय राहवत नव्हतं. म्हणून हे दोघं जण एकमेकांच्या जवळ आले होते आणि ते जे पोरग आहे, तरुण आहे, त्यानं त्या तरुणीला लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि तो तिला लॉजवर घेऊन गेला होता. तिच्यासोबत सगळं काही लग्नाआधीच केलं होतं. आता ती तरुणी त्याच्याकडं लग्नाची मागणी करायची. मग तो आज करू, उद्या करू, असं करू, तसं करू, असं म्हणू म्हणू लग्नाचं वचन, आश्वासन देऊ देऊ तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लग्नाआधीच सगळं काही करत होतं. बघता बघता या दोघा जणांच्या प्रेम प्रकरणाला 7 वर्ष झालेले होते आणि 7 वर्ष होऊन जाऊन सुद्धा तो तरुण तिला फक्त लग्नाचंच आश्वासन देत होता आणि सगळं काही करत होता. अखेर त्या तरुणीनं जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि थेट त्या तरुणाविरोधात रीतसर तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली तेव्हा मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील चतुरशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 28 वर्षीय तरुणी आहे, तर त्याच परिसरामध्ये राहणारा एक 29 वर्षीय तरुण आहे. या दोघा जणांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून 2018 मध्ये झाली होती. आता सुरुवातीला सोशल मीडियावर ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. मग आजकाल प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर चल इकडं चल तिकडं, मी तुझ्यासोबत लग्न करतो असं म्हणून त्यानं तिला लग्नाचं आश्वासन दिलं आणि लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं केलं. पण मात्र जेव्हा तो तरुण तिच्यासोबत लग्न करत नव्हता याची जाणीव त्या तरुणीला झाली तेव्हा तिनं तिच्याकडं लग्नाचा तगादाच लावला. मग लग्नाचा तगादा लावल्यानंतर त्या तरुणानं सगळं घडलेला प्रकार त्याच्या घरी सांगितला. मग घरी सांगितल्यानंतर 2022 मध्ये या दोघा जणांचा टिळ्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडला. मग टिळ्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते जे तरुण आहे, पोरगा आहे, त्याच्या घरचे त्या पोरीला म्हणले की तुम्हाला मोठं लग्न करून द्यावं लागेल, जर तुम्ही मोठं लग्न करून दिलं तरच आम्ही त्या ठिकाणी तुमच्यासोबत लग्न करू, असं थेट त्या पोरीला सांगितलं. मग ती पोरगी म्हणे त्यानं तर सुरुवातीला काही अटी ठेवल्या नव्हत्या, काहीही डिमांड ठेवल्या नव्हत्या, मग अचानक त्याच्या घरचे मोठं लग्न करायचं असं का म्हणतात, असा प्रश्न त्या तरुणीला पडला. म्हणून त्या ठिकाणी तिनं पुन्हा त्या तरुणाला जाब विचारायला सुरुवात केली. पण मात्र ते पोरगं म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही, काही काळजी करू नको, त्यांना काय म्हणायचं म्हणू दे, मी तुझी साथ देईल, असं म्हणून त्यानं त्या तरुणीसोबत गुपचूप एका मंदिरामध्ये लग्न करून घेतलं. दोघा जणांनी लग्नाचा कार्यक्रम पार पाडला. पण मात्र सांगितलं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही, कोणालाही कळू द्यायची नाही, तू तुझ्या घरी राहा, मी माझ्या घरी राहतो, असं थेट त्यानं त्या तरुणीला सांगितलं. आणि त्या तरुणीनं सुद्धा सगळं ते ऐकलं आणि त्याच पद्धतीनं दोघं जण राहू लागले. बघता बघता 2025 आलं आणि 2025 मध्ये ते जे पोरगं आहे त्याला महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली. मग नोकरी लागल्यानंतर त्याच्या मनामध्ये ती जी तरुणी होती ती उतरलेली होती, तर त्याला आता दुसरं लग्न करू वाटत होतं. म्हणून त्याचं दुसऱ्या एका पोरीसोबत लग्न सुद्धा जमलं होतं. मग दुसरं लग्न जमल्यानंतर ही जी पहिली पोरगी होती हिला समजलं की त्याचं दुसरं लग्न जमलेलं आहे, नोकरी लागल्यामुळं तो तिच्यासोबत लग्न करणार नाही. म्हणून हिनं तात्काळ जवळचं चतुरशृंगी पोलीस स्टेशन गाठलं, घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं आणि तक्रारीमध्ये सांगितलं की त्यानं लग्नाचं आश्वासन देऊन 7 वर्ष तिच्यासोबत नको ते कृत्य, नको तो प्रकार केला आहे. म्हणून त्याच्यावर कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्या तरुणीनं केलेली आहे.
आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपीवर कायदेशीर कारवाई करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये लग्नाचं आश्वासन देऊन, नोकरीचं आश्वासन देऊन, पैशाचं आश्वासन देऊन अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही सुद्धा सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर कुठं असं घडत असेल तर त्यांना सुद्धा सावध आणि सतर्क केलं पाहिजे असं आपलं या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.